हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? हो, आता आम्ही आलो आहोत मन्नतच्या बाहेर आणि इथं कायम एवढी गर्दी असते. आत्ता पण भरपूर गर्दी आहे आणि सगळे बघतात आतमध्ये लाईट चालू आहे, कोण दिसतंय का, कोणी दिसलं तर किती बरं होईल असं. आणि मी दाखवते तुम्हाला एवढी गर्दी आणि हे मन्नत. आम्ही आलोय आता अंबानीच्या घराच्या जवळ आणि मी फोटोज काढलेत. अजून पण दुसरी फॅमिली आहे जी फोटो काढतायत. त्यानंतर आम्ही गेलो मरीन ड्राईव्हला. तिकडे जाताना एक पेस्ट्री घेऊन गेलो होतो, चीज केक. तो आम्ही एकमेकांना भरवला, छान बर्थडे सेलिब्रेट केला. बराच वेळ एकदम शांत निवांत तिकडे बसलो आणि खूप छान वाटलं. धीरजचा असं कन्सर्न नाही आहे की त्याला मुंबई आवडते किंवा मुंबईला जायचं, पण मला मुंबई खूप आवडते. समुद्राच्या पाण्याचा तो शांत आवाज, तिकडे असणारी गर्दी, हे सगळं मला खूप छान वाटतं. काय माहीत का, पण मुंबईहून कधीही निघताना माझा पाय अजिबातच निघत नाही. तिकडे गेल्यानंतर माझ्यामध्ये एक वेगळीच एनर्जी असते, म्हणजे कुठल्याच गोष्टीचा कधी कंटाळा येत नाही. त्यानंतर आम्ही मलायका अरोराच्या घरी पण गेलो आणि तिला सुद्धा पाहिलं. आता आम्ही निघालोय रूमवर जायला, कारण 1 वाजता हे जे मरीन ड्राईव्ह आहे ते बंद होतं, जसं की मला सगळ्यांनी सांगितलं होतं तसं. सो आम्ही आता घरी जाऊन एडिटिंग करणार आहे. मी घरी म्हणजे रूमवर जाऊन एडिटिंग करणार आहे आणि मग झोपणार आहे. आम्ही आता निघतोय परत. आज दुसरा दिवस आहे आमचा मुंबईचा आणि आम्ही निघतोय. आणि इथे मी सांगत होते की धीरजचं जे जर्किंग आहे त्याच्यामध्ये त्याचे सगळे डॉक्युमेंट्स होते, ते गाडीवरून खाली पडलं होतं. आम्ही पेट्रोल भरण्यासाठी एका पेट्रोल पंपावर गेलो आणि तिकडून चुकून रॉंग साईड गाडी टाकली आणि आम्हाला एका पोलिसाने पकडलं, फाईन मारली आणि लायसन्स मागितल्यानंतर आमच्या लक्षात आलं की जर्किंग पडलंय. त्यामुळे आम्ही ते जर्किंग आणण्यासाठी अर्धा तासाचा रस्ता परत मागे गेलो आणि पूर्ण रॉंग साईड बघत बघत चाललेलो. आणि शेवटी ते जर्किन आम्हा दोघांना सोबत दिसलं आणि मी खूप खुश झाले. नंतर असं वाटलं की पोलिसांनी आपल्याला पकडलंच नसतं तर आपण पिंपरीपर्यंत गेलो असतो तरी पण कळालं नसतं की जर्किन हरवलेत, त्यातले सगळे डॉक्युमेंट्स हरवलेत. आणि ते जर्किन पाहिल्यानंतर खूप खुश झाले होते. इतकं भारी वाटत होतं मला आणि धीरजला सुद्धा. तेच मी सगळं तुमच्यासोबत शेअर करत होते आणि त्यातला एक छोटासा मी एक क्लिप घेतली होती जर्किन सापडलं तेव्हा रोड क्रॉस करत असताना. ती सुद्धा मी इथे ॲड करते छोटीशी, ती पण तुम्ही बघून घ्या. खरं तर मला खात्री होती की जर्किन मिळणार, कारण जर्किन कोणी घेत नाही आणि इवन त्याच्यामध्ये जर डॉक्युमेंट्स पाहिले असते तर नक्कीच धीरजला फोन आला असता. मी त्याला तेच सांगत होते की तू टेन्शन घेऊ नको, ते मिळेल, तू पॉझिटिव्ह राहा. आणि आम्ही तसंच केलं. आम्ही खूप पॉझिटिव्ह विचार केला. अर्धा तास मागे गेलो आणि पूर्ण अर्धा तास मागे गेल्यानंतर मला जर्किन भेटलं आणि आम्हाला दोघांना पण खूप छान वाटत होतं. खूप मस्त एक्सपिरियन्स आला. आणि नंतर काय आलं की काही गोष्टी चांगल्यासाठीच घडत असतात. जर त्या पोलिसाने आम्हाला पकडलं नसतं तर आम्ही खूप लांबपर्यंत गेलो असतो आणि काय माहीत की परत आल्यानंतर आम्हाला ते भेटलंही नसतं. सो ती क्लिप मी इथे ॲड केली आहे, नक्की बघा. आणि ही एक ती छोटीशी क्लिप जेव्हा आम्हाला जर्किन सापडलं आणि आम्ही खूप खुश होतो. धीरज तर खूप घाबरला होता कारण सगळे डॉक्युमेंट्स यात होते. दिवसभर खूप फिरल्यानंतर आम्ही निघालो घरी येण्यासाठी. येताना खूप अंधार झाला होता. आम्ही जवळपास 6-7 वाजता निघालो होतो आणि मी रात्रीसुद्धा चष्मा घातला होता कारण तिकडे खूप धूळ होती आणि पूर्ण डोळ्यांना माझा त्रास होत होता, कचकचत होतं डोळ्यांमध्ये. आम्ही चहा घ्यायला थांबतोय आता. गुळाचा आहे का मग? येताना आम्ही थांबलो होतो चिक्की घ्यायला. मला पण आवडते आणि माझ्या नंदीसाठी घ्यायची होती स्पेशली. आम्ही आता जेवायला थांबलोय राज फॅमिली ढाब्याला आणि आम्ही याच्या आधी इथं जेवलेलो होतं एकदा, चिकन अद्रकी वगैरे असं काहीतरी खाल्लं होतं. आणि येताना आम्ही बर्गर खाल्लाय, पण परत थोडीशी भूक लागल्यासारखं, परत घरी गेलं की कंटाळा येणार करायला आणि पिंपरीतलं खाऊन खाऊन कंटाळा आलाय, म्हणून मग आम्ही इथे खाणार आहेत आता थोडंसं. इकडे बसू ना, मला लिप बाम पाहिजे. चिकन 65 चाहिए ड्राई, बस नाही. आम्ही रात्री 1:45 वाजता घरी पोहोचलो आणि सरळ झोपून गेलो.
सो तुम्हाला व्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.